जयवंत वॉरियर्स हो विजय ठरला होता तो 27 धावांनी. चला सामन्याकडे जाऊया. अंतिम सामन्यामध्ये लढत पाहायला मिळते ती जयवंत वॉरियर्स विरुद्ध पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. सलामीचा षटक घेऊन येतोय दिनेश पोसम, स्वतः संघाचा संघनायक. तर सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतो संघाचा संघनायक राकेश सारंग आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडला साथ देतोय सागर जुवाटकर. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू, अंतिम सामन्यातील पहिला चेंडू, फुल टॉस प्रकारचा चेंडू, हुक केला चेंडू, चेंडू जाईल आउट ऑफ पार. षटकार राकेश सारंगच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चेंडू पाठवतोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत असा षटकार येतोय तो राकेशच्या बॅट मधून आणि पुरेपूर समाचार घेतला जातोय तो दिनेश पोसम याच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय राकेश सारंग. 6 धावांनी आपलं खातं खोलतोय, संघाला 6 धावा मिळवून देतो. अंतिम लढत पाहायला मिळते ती म्हणजे पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट विरुद्ध जयवंत वॉरियर. हा सुद्धा सुरेख फटका, चेंडू उडावलाय, चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार, चला दुसरा षटकार येतोय तो म्हणजे राकेश सारंगाच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. बिनबाद 12. सावध आणि दमदार सुरुवात. नाणेफेक जिंकल्यानंतर स्वतः कर्णधार फलंदाजीचा निर्णय घेतो आणि सार्थ ठरवतोय तो राकेश सारंग. नवीन दे नवीन. हे जितू बॉल घे. इलो इलो इलो. काय बिघडतंय, काय घडतंय आणि काय प्रहार करतोय राकेश सारंग. सलग 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार ठोकतोय आणि षटकाराच्या सहाय्याने 12 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 12 वर नेऊन ठेवले. पहिलं षटक, हे पहिलं वैल षटक हाताळतोय पॉवर प्लेचं ते म्हणजे दिनेश पोसम आणि त्याच्यावरती हल्ला चढवतोय, प्रति हल्ला करतोय तो म्हणजे राकेश सारंग. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यानंतर आता तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती कसा प्रहार करतोय ते पाहायचंय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. दिनेश पोसम गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला. सुरेख फटका, स्लोअर पद्धतीचा चेंडू हलकेच पुश केला जातोय, पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू फेकी येईपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केले जाते. 1 धावेने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 13 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या 3 चेंडूंवरती 13 धाव वसूल करतोय तो राकेश सारंग. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने दिसेल तो म्हणजे फलंदाज सागर जुवाटकर. हा सुद्धा इनफॉर्म बॅट्समन जयवंत वॉरियर्स संघाचा मात्र मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये स्वस्तात परतला होता. आता कशा प्रकारची कमाली दाखवतोय फलंदाजीमध्ये ते बघायचंय. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय दिनेश पोसम. तर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय दिनेश पोसम. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. दत्ता लोणीची जागा निश्चित केली जाते. सीमारेषे नजीक दत्ता दिसतोय आपल्याला. हा सुद्धा सुरेख फटका येतोय, चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर बघायचंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय आणि चेंडू घेतोय सीमारेषेचा वेध. दुरत्सर चौकाराची खून करतायत. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. 17 म्हणजे खतरा. आमचे मालवणी समालोचक सुरेश कांदळकर नेहमी सांगतात 17 म्हणजे खतरा. 17 खतरा कोणासाठी, सागर की दिनेश, हे बघायचंय. पहिला 4 चेंडूवरती महागडा ठरतोय तो स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय दिनेश पोसम. 4 चेंडूवरती 17 धावाची वसुली करतायत ते दोन्ही फलंदाज राकेश आणि सागर. हा सुद्धा सुरेख फटका येतोय सागरच्या बॅट मधून. हा सुद्धा चेंडू जातोय चौकारासाठी. 21 अशी धावसंख्या धावफलकार दिसते आपल्याला. बिनबाद 21. सुरेख
फलंदाजी पाहायला मिळते. सागर आणि राकेशच्या बॅटमधून तुफानी खेळी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. अक्षरशः तुटून पडले ते गोलंदाजीवरती. दिनेश पोसम याच्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 21 धावांची वसुली करतायत दोन्ही फलंदाज राकेश आणि सागर. त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र गोलंदाज मात्र कुठल्याही प्रकारे यशस्वी ठरत नाही. रिव्हर्स स्वीपचा अटेन होता सरळ. हा सुद्धा चेंडू जाईल का सीमेरेषे नजीक. 2 चेंडू क्षेत्ररक्षकाला येत आहेत. चेंडू अडवला जातोय. 2 धावा निश्चित घेतल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 अंतिम लढत पाहायला मिळते. ती जयवंत वॉरियर्स विरुद्ध परडकरण पाहुणे ब्लास्ट संघ. बिनबाद 23 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 23. प्रति 5 षटकांचा अंतिम सामना. सेमीफायनल मध्ये आई भैरावी देवी पॅकर्स मोंड संघाला जय, तुला काय वाटतं या मॅच मध्ये कोण जिंकेल? म्हणजे कोण सरस ठरेल, गोलंदाजी की फलंदाजी? काय बोलशील याबद्दल? आल्यात पण यामध्ये मी एक लक्ष देईन की कसरत असेल ती एका साइड वरून कल्पेश आणि दुसऱ्या साइड वरून असेल तर मात्र अतुल शिरवडकर. कारण खेळताना दिसतोय कल्पेश आपण येल्लो आर्मी मध्ये, पण मेंटर आहे तो ऑरेंज आर्मीचा. त्यामुळे हे इकडे खालेल्या भाकरीला कोणत्या बाजूने दाद दिली जाईल, जाण कोणत्या बाजूने दिली जाईल हे पाहणं नक्कीच औत्सुक असेल. कारण या 2 खेळाडूंकडे लक्ष असेल. गणेश कुबल, राकेश बाउंड्री गोलंदाजी एंड वरती येल्लो आर्मी कडून नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला आणि ऑरेंज आर्मी पाहिल्यास अगदी सलग सामने खेळून आल्या. त्यामुळे गरमागरमी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो ऑरेंज आर्मी वर्सेस येल्लो आर्मी. यष्टी मागे नक्कीच कालचा दिवस ज्यांनी गाजवला, अगदी यष्टी मागून सूत्रे हलवणारा क्रिकेट विश्वातील देव म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आणि यांची नक्कीच आपल्याला आठवण एक स्मरण करून देणारं यष्टीरक्षण आपण पाहिलं. तोच येल्लो आर्मी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो नक्कीच P&P ब्लास्टर नावाप्रमाणे काल ब्लास्ट केला आणि थेट अंतिम सामन्याचे तिकीट फाडलं गेलं. तोपर्यंत सन्माननीय माधवी मोंडकर मॅडम यांचं आगमन होतंय, मोंडकर सर यांचं आगमन होतंय. भरीव असं सहकार्य स्पर्धेदरम्यान आणि या मान्यवरांचं स्वागत करणारा हा देखना फटका आपण पाहायला मिळतोय. सुंदर फटका. धावसंख्या झाले ती मात्र बिनगडीबाद 31. तू राकेश सारंग बद्दल काय सांगशील? म्हणजे तो शेवटपर्यंत खेळू शकेल का? नक्कीच आज आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलं राकेशने जी नेतृत्वाची भूमिका पार पाडली आहे. कारण काल जे काम केलं दिनेश पोसमने तेच काम आज मात्र राकेश सारंग वन हँडेड दाखवतोय. संघ कसा असावा, नेतृत्व कसं असावं, मार्गदर्शन कसं असावं या दोन धुरंधरांनी दाखवलंय. त्यामुळे ही लढत आपल्याला नक्कीच दिनेश वर्सेस राकेश असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. धन्यवाद जय. नक्कीच आपल्याला गणेश कुबल दिसतोय, गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. गणेश कुबलने आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 चौकार खाल्ले. तिसरा चेंडू कशा प्रकारे फेकेल तो बघायचा आहे. हा सुद्धा सुरेख चेंडू, फसवा चेंडू फसवतोय राकेश सारंगला. विकेट किपरला सुद्धा बीट करतोय चेंडू आणि चोरटी एक धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 32 वरती. येस ज्यासाठी अट्टहास केला होता आणि खरंच याचसाठी अट्टहास केला होता की शेवट गोड व्हावा.
गाबित समाज प्रीमियर लीगचा हा थरार आनंद असेल. संघ कोणताही जिंकू देत पण आपली मुलं एवढा तरुण मुलं एवढा सुंदर खेळ दाखवत आहेत. एक समाधानाची गोष्ट असेल की आपलं टेनिस क्रिकेट गाबित समाज टेनिस क्रिकेट या सुंदर सेफ हँड मध्ये असेल. ही एक समाधानाची गोष्ट. आणि एक देखना फटका चेंडू लगोलग सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न मेगा हिट. येस दत्ता लोणीसाठी एक जोरदार टाळून जातोय कारण खेळाडू दाखवतोय स्वतःहून षटकार सांगतोय. मेगा हिट म्हणावे लागेल. आनंद समाधान प्रेरणा या फटक्यामध्ये आपल्याला नक्कीच ब्लास्टर कडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खरंच दत्ताचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं. दिनेश पोसम त्या चेंडूवरती होता मात्र दत्ता स्वतः सांगतोय की षटकार आहे म्हणून. हा चेंडू सुद्धा सुरेख गणेश कुबलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सुरेख फटका सागरच्या बॅटमधून येतोय. थोडंसं गचाळ होतंय क्षेत्ररक्षण परंतु फेकी सुरेख होते आणि एकच धाव घेतली जाते. एका धावने धावसंख्या पोचते ती 39 वरती. कशा प्रकारची फलंदाजी करतील अजूनही रुपेश मी नक्कीच सांगेन या सलामीला भेदावं लागेल कारण ही सलामी जर शेवटपर्यंत राहिली तर ऑरेंज आर्मी मध्ये काय धमाका करतील हे सेमीफायनल मध्ये आपण पाहिलंय. डीप फलंदाजी आहे त्यामुळे या फलंदाजीला या सलामीला भेद द्यावा लागेल आणि ते कर्तृत्व तो ब्रेक थ्रू बघूया येल्लो आर्मी कडून कोण देणार ते शिवधनुष्य कोण उचलणार हे नक्कीच पाहायला मजा येईल. म्हणजे बघ आतापर्यंत जय मी तुला सांगतोय 39 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या म्हणजे सर्वोच्च धावसंख्या आत्ता पण यांच्या बॅटमधून येईल का या जोडीच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच अपेक्षांची पूर्तता आणि अपेक्षा का ठेवू नये कारण जो पराक्रम घडलाय त्या पराक्रमावरती कळस चढवण्याचं काम हे 2 फलंदाज नक्की करतील. पण समोर असलेली येल्लो आर्मी नक्कीच P&P ब्लास्ट नावाप्रमाणे कधी ब्लास्ट करतील कुठे सुरुंग लावून ठेवला आणि यांचा पाय कुठे पडेल आणि तिकडनं उद्ध्वस्तेला सुरुवात होईल हे सांगू शकत नाहीये. धावसंख्या झाली 39. 2 षटकांचा खेळ समाप्त. अगदी पाहिल्यास 20-20 धावांची लयलूट असं टार्गेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 5-5 षटकांचा अंतिम सामना आपण पाहतोय. खरोखरच आणि माझं म्हणणं जयवंत वॉरियर्स मध्ये सुद्धा अजून काही खेळाडू असे आहेत की ते मैदानावरती आल्यानंतर आतषबाजी करणार आहेत. यात तुला काय वाटतं. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं मी मगाशीच म्हटलं की या फलंदाजांनी कमाल धमाल केली आणि प्रत्येकाने ज्या वेळी संधी मिळाली आहे या संधीचं सोनं केलंय. डीप फलंदाजी आणि सेमीफायनल मध्ये झळकलेला गाबित समाजाचा किरण पोलार्ड नक्कीच आपला अजित बांधकर वाट पाहतोय कधी तलवार उपसायला मिळते आणि तलवार उपसलेलीच असणार. नंग्या तलवारी घेऊनच हा संघ वावरत असणार आणि या संधीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या संघ मालकाबद्दल जितू चौगुले बद्दल तू काय सांगशील. हॅट्स ऑफ कारण एक नक्कीच वडिलांचं निधन झाल्यानंतर खूप मोठं मायाक्षेत्र असतं. वडील हे प्रत्येकाला हवे असते तो कसाही असू देत. वटवृक्षाची सावली एक मोठा आदर स्तंभ असतो आणि तो कुठेतरी आयुष्यातून गेल्यानंतर त्याच्यानंतर सामने झाले आणि त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या इनिंग मध्ये नक्कीच म्हणेन जितू दादा उतरलाय आणि ती एक नक्कीच वडिलांना हा खेळ नक्कीच समर्पित केला जाईल जितू दादाकडून कारण एक फायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. खरंच टीम उतरल्यानंतर मैदानामध्ये प्रसाद तारे गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू काही सागरच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही परिणामी चेंडू जातोय निर्धाव. 3रं षटक हे प्रगती पथावर दिसतंय आणि 3रं षटक हाताळतोय तो म्हणजे प्रसाद तारे. 39ची धावसंख्या सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद 39. हा सुद्धा सुरेख आखूड पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ती अतिरिक्त 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो प्रसाद तारे. कमबॅक करतोय काय सांगशील. नक्कीच गरजेचं आहे कमबॅक. मी वारंवार सांगतोय सलामीच्या जोडीला भेद द्यावा लागेल. कुठेतरी चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे कारण हे उधळलेले 2 वेळ आपल्याला थांबावे लागतील. हे बघा आक्रमण आणि म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. हेच केलं जातंय. मारायचं तर टॉपच्याला मारायचं उद्ध्वस्त करायचं. मनातील स्वप्नांना जर पंखांना बळ द्यायचं असेल तर या प्रयत्नांना नक्कीच प्रयत्नांतील परमेश्वर साथ देणार यात काही शंकाच नसेल. धावसंख्या पोहोचते 45 वरती. सागरच्या बॅट मधून खणखणीत आउट ऑफ पार षटकार येतोय. काय सागर खेळी करतोय. राकेश सरंग त्याला साथ देतोय. दोन्ही फलंदाज हे तुटून पडतायत अक्षरशः पराडकर पाहुणे संघावरती. गोलंदाजांची तर अक्षरशः
धुवाधारी करताना दिसत आहेत. कुठल्या प्रकारचा गोलंदाज कुठल्या प्रकारची गोलंदाजी करावी हे विचार करायला भाग पाडतायत. प्रसाद तारिका या चेंडूवरती काय बदल करेल, काय सांगशील? करावंच लागेल व्हेरिएशन. आता सध्याच्या घडीला वेगावरती नियंत्रण, अचूक टप्प्यावरती काम करावं लागेल. कारण आता फलंदाज एवढे तयारीचे झालेत की त्यांना चेंडू नक्कीच फुटबॉल एवढा दिसत असणार, त्यामुळे आक्रमणच करणार. येस येस, चेंडू उडालाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक, सेफ हँड होता होता झेल सुटला गेलाय. दिनेश पोचम, ही चूक नक्कीच महागात पडेल का रुपेश दादा, काय म्हणतोय? नक्कीच महागात पडेल. कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, कॅच विन इन द मॅच, म्हणजे झेल हा टिपला जाऊ शकतो आणि तो पकडण्याचा प्रयत्न करावाच लागतो. दत्ता कॅच ऑन होता, दिनेश पोसम मध्ये आला आणि तो झेल सोडला. दत्ताने कॅच नक्कीच घेतला असता आणि इथं मात्र चित्र तुला वेगळं दिसलं असतं. नक्कीच सामन्याचा थोडासा का होईना टर्न झाला असता, थोडासा दबाव आला असता, तो मात्र जयवंत वॉरियर संघाने गरजेचा होता. दबाव करणं गरजेचं आहे, कारण येल्लो आर्मी ब्लास्ट करेल त्यावेळी करेल, पण सध्या मात्र हे उधळलेले 2 विडू नक्कीच थांबवावे लागतील, आक्रमण थांबवावं लागेल. हा सुद्धा रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, अल्टीपल्टी शॉट आणि या शॉटच्या साहाय्याने या चौकाराच्या साहाय्याने अर्धशतक फलकावर जाता येते. म्हणजे जयवंत वॉरियर संघ बिनबाद 50. अंतिम सामन्यामध्ये हे 2 राकेश सारंग आणि सागर जुवाटकर काय फलंदाजी करतायत. धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती बिनबाद 50 नाणेफेक जिरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना काय सांगशील या खेळाडूंबद्दल? आता या खेळाडूंचं मी विशेष कौतुक करेन, कारण पहिला सामना, पहिला निर्णय, योग्य टॉसही पडला होता, निर्णय चुकला. नक्कीच मी म्हणेन निर्णय चुकला, कारण थंड वातावरणामध्ये प्रथम फलंदाजी घेतली आणि निर्णय चुकला. पहिला सामनाही हरले, पण त्यानंतरची फिनिक्स भरारी, जे सांघिक नेतृत्व, मार्गदर्शन मिळालं आणि नंतर हा संघ थांबला नाही, हे आपण सर्वजण पाहतोय. वाईटची दाद मागितली जाते, परंतु पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 50 नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयवंत वॉरियर संघ. म्हणजे खरोखरच जीवदानाचा लाभ उठवला जातोय तो सागरकडून, खरोखरच त्याला एक जीवदान भेटलं होतं. आता मात्र आपल्याला दिसेल तो कालच्या सामन्यातील मॅचविन खेळ करत असलेला दत्ता लोणे. गोलंदाजी एंडवर नक्कीच पाहायला मिळेल. दत्ताच्या हातीमध्ये चेंडू सोपवला जातोय. दत्ता कशा प्रकारची गोलंदाजी करेल, काय सांगशील दत्ताबद्दल? नक्कीच दत्ताकडून अपेक्षा आहेत, कारण कालचा दिवस ज्याने गाजवला, झालेली निवड, ठेवलेला विश्वास आणि मिळालेली संधी, याचं सोनं म्हणजे दत्ता. कालचं आपल्या समोर आपल्या ट्रॉफीज दिसत आहेत, सिक्सर किंग, इमर्जिंग प्लेअर आणि सिक्सर किंगच्या रेसमध्ये दत्ता आहे. त्यामुळे नक्कीच, आणि अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन दत्ताने केलंय, लक्ष वेधून घेतलंय पूर्ण स्पर्धेवरती. त्यामुळे कालच्या दिवसाची पुनरावृत्ती नक्कीच होईल. अपेक्षा पूर्ती करणारा खेळाडू म्हणजे नक्कीच दत्ता लोणे असेल. येस, दत्ताकडे जाऊया. काय सांगशील? खरंच दत्ता लोणे एक अष्टपैलू खेळाडू आहे मोरवे संघाचा. आता मात्र दिसतोय तो आपल्याला पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघाकडून. 4थं षटक हे प्रगतीपथावर. पहिला चेंडू, सुरेख फटका येतोय सागरच्या बॅट मधून. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. दिनेश पोचमचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाते, फेकी येईपर्यंत 1 धाव निश्चित पूर्ण केले जाते. एका धावने संघ पुढे सरकला जातोय. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ते 51. बिनबाद 51 अशी दमदार आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल ती जयवंत वॉरियर संघाची. नक्कीच सावध, संयमी आणि तेवढीच आक्रमक पण मी म्हणेन, कारण सलामी कशी असावी याचं सुंदर उदाहरण, आणि तेही अंतिम सामन्यामध्ये. अजून काय हवंय, जी निवड झाली आहे ना, खरोखरच जितूदारांनी, खास करून हर्षवर्धन रोके या खेळाडूने ही संघ बांधणी केली आहे. चेंडू उडवलाय, सुंदर, अगदी हर्षवर्धन दादाचं कौतुक केलं, आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. तुझ्या भाषेत नक्कीच नेहमी आठवण होते की आउट ऑफ द पार्क, काय चेंडू उडवलाय, सीमा पार. एवढा सुंदर सामना, महाअंतम सामन्याचा थरार, आणि या थराराला सुरुवात झाली आहे. काय म्हणतोय सुपेश? खरंच खूपच सुंदर क्रिकेटचा खेळ बघायला मिळतोय. आतापर्यंत ज्या टुर्नामेंट झाले त्या टुर्नामेंटमध्ये ही दुसरी टुर्नामेंट, आणि अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन. मी आत्तापर्यंत ज्या टुर्नामेंटमध्ये समालोचन करतो, प्रत्येक वेळी मी समालोचन करतो, त्यामध्ये
गाभीत समाज प्रीमियर लीग सर्वात म्हणजे आत्ताची जी लीग आहे ती सर्वात अगदी सुंदर लीग आहे. म्हणूनच मी नक्की सांगेन, ज्यांनी ज्यांनी हे नियोजन केलंय, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या गाभीत मुलांना हा एक योग्य प्लॅटफॉर्म उभा केलाय, कारण आत्ताच्या घडीला टेनिस क्रिकेटला जी व्यावसायिकता मिळाली आहे, मी तर म्हणेन घरातून सांगतात खेळान कोणाचा पोट भरला तर घरी सांगा याच खेळावरती मी माझा संसार चालवेन, कारण गाभीत समाजामधून ISPL मध्ये पहिलं पाऊल ठेवणारा येस गाभीत बंधू मिस्टर दर्शन बांदेकरला सलामी देणारा, आठवण काढली सिक्सर किंगची आणि आला मोठा सिक्सर, येस मेगा हिट पॉवर जनरेट केलेला फटका, धावा नेऊन ठेवल्या तर तब्बल 63 वरती. चित्तू चौगुले कुठले पॉवरची गोळी आणलीस? मी नक्की जितूला जर असं बघितल्यानंतर याच्यात जी वेगळी एनर्जी आहे बघितल्यानंतर एक आगळं वेगळं चित्र दिसेलच, पण त्याच्या बोलण्यामध्ये एवढा जितूचं कौतुक, काय आनंदाने बघा जितूकडे लक्ष ठेवा, जितू आनंदाने उड्या मारत असणार, सांभाळा त्या खेळाडूला, त्या मालकाला गरज आहे आपल्याला. काय संघ बांधणी केली दादा. चेंडू द्यायचा मंडळाचे कार्यकर्ते, तोपर्यंत 69 तोही नाबाद स्कोर आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू, अजूनही एक चेंडू शिल्लक. जितू पॅकर्स म्हटल्यानंतर जयवंत वॉरियर्स. नक्कीच वडिलांना एक नक्कीच हा सामना, ही स्पर्धा समर्पित केली जाईल का? खरंच जयदादा, आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. राकेश सारंग सारखा बलाढ्य खेळाडू आपल्याला दिसतोय, 13 चेंडू मध्ये तब्बल 44 धावांची खेळी करतोय. काय बोलशील या खेळाडूबद्दल? नक्कीच काय बोलण्यासारखं नाही आहे, कारण पहिल्या सामन्यापासून त्याने आपल्या संघाला संघटित ठेवलंय, कुठेही निराश केले नाही. आणि निराश झाला असेल तर निराश होऊ नका, प्रयत्न करायचे आणि प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच उभा राहतो. स्लो अँड डिलिव्हरी, येस फसवलं गेलं, कौतुक होईल गोलंदाज दत्ता लोणे. हारी पे भारी, शेर पे 1.25 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली आहे. आता 69 धावसंख्या आहे, अजून किती धावा येतील काय सांगशील? नक्कीच 15 पेक्षा जास्तीत 15 प्लस नक्कीच होणार हा विश्वास आहे, कारण सलामी आता मात्र राहिलेले शेवटचे चेंडू म्हटल्यानंतर डू ऑर डाय, करूया मरो, जे करायचे ते आता, यानंतर उद्या करायला आणि केला तर पाहायला आम्ही नसणार. बरोबर आहे. त्यामुळे कारण ही पहिली गाभीत समाज प्रीमियर लीग आहे, इकडे चॅम्पियन कोण हे प्रत्येकाच्या काळजात हृदयात राहणार आहे, त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय असेल. आणि सर्व सामने हे कालपासून आपण दोघे पाहतोय, खरंच म्हणजे रोमहर्षक झाले आणि फायनलचा सामना सुद्धा रोमहर्षक होईल यात काही शंका नाही. 69 नक्कीच 8ही संघ मालक, 8ही संघ, प्रत्येक संघातील खेळाडूचं तेवढंच कौतुक असेल, कारण समोरचा संघ हरतो म्हणून समोरचा संघ जिंकतो. आणि ही कोणी स्पर्धा जिंकू दे, जिंकलाय मात्र कोण तर गाभीत समाज प्रीमियर लीगची ही मुलं. स्वर चेंडू नक्कीच असेल, पंच याला शिक्षा दिली जाणार. तोपर्यंत नो चेंडू येतो, येस म्हणजे फ्री हिट, आणि नो चेंडू नेहमी सोबत येताना फ्री हिट घेऊन येतो. म्हणजे उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट आणि समोर फलंदाज राकेश सारंग. अर्जुन दादाही आनंद घेताना दिसतोय, येस जितू दादाला सेलिब्रेट करतोय. पार्टी देणार का? नक्कीच अर्जुन दादा, आम्ही पण पार्टी मध्ये सामील असणार. नक्कीच गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय गणेश कुबल. हा सुद्धा स्वेर चेंडू असेल, पंच दोन्ही हात समांतर करून कर्जत टू कसारा असा हा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचते 70 वरती. 70 फ्री हिट कंटिन्यूज असेल, कारण मागचा चेंडू नो होता. माफ करा 72. येस 72, थोडस अपडेटला इश्यू होतोय, त्यामुळे सहकार्य असेल आणि माफी असेल. फ्रीटचा चेंडू बाकी, गणेश कुबल गोलंदाजी एंडवर दिसतोय. राकेश सारंग काय फ्रीटचा चेंडूचा समाचार घेईल का? परंतु चेंडू जातोय निर्धाव. यष्टी रक्षक सुमित आपल्या यष्ट्यांमागे काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्त केला जातोय गणेशकडे. गणेशची गोलंदाजी सुरेख आहे, काय सांगशील? नक्कीच बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि मी लहान असल्यापासून या खेळाडूला पाहतोय. देवगड स्थित असल्यामुळे खूप जवळून आनंदवाडीच्या प्लेयरांना पाहिलंय मी. सुंदर, हो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आउट ऑफ पार षटकार. काय बॅटिंग करतोय, खरोखरच देखना फटका, अगदी नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारा, आलेल्या प्रेक्षकांना समाधान देणारा फटका. राकेश सारंगला विनंती असेल की बॅट उंचावून दाखवायचे, त्याचं अर्धशतक फलकावर लावलं गेलंय. राकेश सारंगला विनंती असेल दुसरं अर्धशतक या
गाबी समाज प्रीमियर लीग मधला दुसरा हिरो ठरतोय तो म्हणजे राकेश सारंग. याच्या अगोदर सचिन टाकरने हा पराक्रम केला होता. 13 चेंडूमध्ये 50 धावांची तुपानी खेळ केले होते आणि त्याच धर्तीवरती राकेश सारंग 16 चेंडूमध्ये 50 धावांची तुपानी खेळ करतोय आणि आतापर्यंत धाव संख्या सर्वोच्च नेऊन ठेवले ते म्हणजे 78. 2 दिवसातील सर्वोच्च धाव संख्या 78, नो विकेट. जय. नक्कीच राकेश सारंग सांगतोय कर्णधार कसा असावा, मार्गदर्शक कसा असावा, नेतृत्व कसं असावं आणि यामध्ये कर्णधार फसलाय, झेल सुटतोय. झोली में दिया था लेकिन झोली ही फट गई. काय बोलणार, हा दबाव नक्कीच असेल. हा महाअंतिम सामना आहे आणि याचं प्रेशर नक्कीच दिनेश पोसमला जाणवत असणार. 2 काढले ना, 80 झाले. म्हणजे मालवणी समालोचक सुरेश गांधवकर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर काय, आता काय गुळमाचा केला भोग आणि हातात पडला भोग. हा, मालवणी भाषाच गोडा, खरोखरच गोडा. आणि यानंतर तो गोड आवाज आपणाक ऐका गावतलो, कारण आम्ही दोघे रजा घेतलो आणि तेंका जेवचा मायक्रोफोन वरती. त्याच्यामुळे विनंती असतली सुरेश कांदळगावकर यांनी सुद्धा मायक्रोफोनवर येऊचा. यानंतरचा सर्व समालोचन तेंकाच करूचा मालवणीतून, कारण प्रेक्षक वर्गाला सुद्धा खरंच मालवणी खूप गोड असता आणि मालवणी बोलणं तितक्या सोपं नसता. समोर जरी आपण बोललो तरी मायकवर मालवणी बोलणं इतक्या सोपं नसतं. काय सांगशील? नक्कीच कठीणच खरंच आहे, कठीण आहे ते. आणि ले उडाया आउट ऑफ पार षटकार. अरे काय चाललंय नक्की जितू दादा, काय घेऊन आलायस तू? मी नक्की सांगेन जितू दादाची एकदा बॅग जाऊन चेक करा. बॅग कधी मागितली तरी नाही म्हणतो. इकडे आहे का, जागा बदलू नको जितू दादा, उठायचं नाही तिकडेच काहीतरी आहे. मी विचारलं काय घेऊन आलाय तर सांगतो बॅगेत आहे माझे सर्व. बॅग लपवून ठेवा या मालकाची. 87 अशी धाव संख्या, कुठं नेऊन ठेवली धाव संख्या? अरे कुठे नेऊन ठेवलाय जितू माझा? अरे काय मजा येते या मॅच मध्ये. हा सुद्धा सुरेख फटका येतोय सागरच्या बॅट मधून. चौकार जाईल का नाही? सुरेख क्षेत्ररक्षण होतंय दत्ताचं. दुसरी धाव घेतली जाते. 1-2 आता या चेंडूवरती घेतल्या जात आहेत 2 धावा. षटकाची समाप्ती, इनिंगची ब्रेक आणि अर्थातच काय फलंदाजी आपण पाहतोय. 2 सलामीवीर, 2 तगडे धुरंधर. आतापर्यंतच्या 2 दिवसामध्ये गाबी समाज प्रीमियर लीग मध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली ती जयवंत वॉरियर्स संघाच्या बाजूने 89, नो विकेट. म्हणजे 0 बिनबाद 89 अशी धाव संख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते. काय फलंदाजी केली सागर आणि राकेश सारंग याने. म्हणजे त्याने आपला निर्णय सार्थ ठरवला. काय सांगशील जय? नक्कीच रुपेश दादा, जयवंत वॉरियर्सच्या नावाला अगदी दाद देणारा, न्याय देणारा खेळ पळाला मिळाला. वॉरियर्स प्रमाणे हे 2 धुरंधर जे लढले आहेत ना, अपेक्षेपेक्षा लय भारी, सगळं काम भारी आणि याचं सर्व श्रेय देईन जितू दादा आणि नक्कीच हर्षवर्धन रोगे. आता मात्र लक्ष कल्पेश साळगावकर. गोड स्माइल दिसते बघा, टोपी खाली चेहरा लपवतोय पण हसतोय. एका बाजूने आनंदही असेल आणि एका बाजूने दुःख. आता बघूया पार्टीमध्ये कोणाच्या दिसेल हे पाहणं औत्सुक्यात असेल. पार्टीमध्ये की कल्पेश पार्टीमध्ये. नक्कीच येल्लो आर्मी आणि ऑरेंज आर्मी, डर्मी टू डर्मी सामील जाऊया. मायक्रोफोन स्वाधीन करतो आमचे मालवणी सुमधुर आवाजातले समालोचक सुरेश कांदळगावकर. आम्ही दोघे आपली रजा घेतो. धन्यवाद. हॅलो,
यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचं मुद्र करत GSPLच्या या अंतिम सामन्यात मी सुरेश कांदळकर सगळ्यांचा काळजाच्या देठापासून स्वागत करतोय. अंतिम सामन्याचं थरार आता थोड्याच वेळात रंगतलो. एका इनिंगचा खेळ सुद्धा पुरो झालो आणि जी काय धावांची बरसात केली राकेश सारंगचा झुंजावती अर्धशतक, आजच्या दिवसातला दुसरा अर्धशतक याच मैदान, याची डोळा बघू गवलन. 19 धावांचं मोठं डोंगर तयार केल्याने आणि या डोंगरात भगदाड पाडूचा काम आता पराडकन पाहुणे ब्लास्ट संघाच्या फलंदाजांका करूचा लागतला. GSPL पर्व पहिला दिवस दुसरो आणि शेवटचो सामनो आणि शेवटची एका इनिंगचो खेळ बाकी. जयवंत वॉरियर्स विरुद्ध पराडकर आणि पाहुणे दोघात चालू असलेलो अंतिम सामनो. काय सामन्यात रंगत येतली, काय कोण जिंकतलो आणि कोण हरतलो येणाऱ्या पुढच्या 30 चेंडूवरती तिचा निकाल आपल्या हातात लागतलो. पण त्या 30 चेंडूवर जी काय मजा येतली, रंगत येतली, याचे आपण सगळे साक्षीदार असतलो. उशिराने उपस्थित झालेले सगळे प्रेक्षक आणि ऑनलाईनच्या माध्यमातून मोबाईलवरती जोडले गेलेले सगळे दर्शक यांचा सुद्धा मी मनापासून स्वागत करते. तसंच आभार मानते आमचे सगळे गुणलेखक, आमचे कॅमेरामॅन मित्र, युट्यूबच्या माध्यमातून घराघरात स्पर्धा पोहोचवणारे आमचे युट्यूबचे मित्र, आमचे भाऊ यांचा सुद्धा या स्पर्धेदरम्यान मनापासून स्वागत करतोय. 90 धावांचा एक मोठा विशाल असं लक्ष म्हणा हरकत नाही आणि या धावाचा पाठलाग करूचो पराडकर पाहुणे ब्लास्ट संघाक. आजच्या दिवसात चांगला समालोचन, कालच्या दिवसात सुद्धा चांगले समालोचक मित्र आमचे रुपेश मोंडकर खवण्या गावचे, जयदीप गुबल आचरा गावचे, निलेश ढोके सर देवगड मिठभाव गावचे, धनंजय मुणगेकर देवगड आनंदवाडी गावचे यांचा सुद्धा एक सुश्राव्य असा मधुर आवाजाला समालोचन तुम्ही ऐकला. त्यांच्या जोडीक माझं सुद्धा खटारखुटू तुमका आवाज ऐका गावता आणि संधी सुद्धा आमका मिळता या GSPLच्या माध्यमातून. या स्पर्धेत ज्यांच्यानी ज्या पद्धतीने सहकार्य केला, देणगी स्वरूपात म्हणा, आर्थिक स्वरूपात म्हणा आणि स्वतः उपस्थित राहून सुद्धा ज्या पद्धतीने सहकार्य त्यांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतोय. आणि अंतिम सामन्याचे 2 अनुभवी पंच सुद्धा त्यांचे सुद्धा मी आभार मानते, ते म्हणजे विष्णू प्रभू सर आणि संदीप दुरस सर, 2 अनुभवी पंच. शेवटचे 30 चेंडू शिल्लगत आणि 30 चेंडूत 90 धावसंख्या गवसणी घालूची या सलामीची जोडी मैदानात पोचली. दत्ता लोणे आणि दिनेश पोसम डावकुरो आणि उत्कृष्ट 2 शैलीचे फलंदाज. तुटान पडाचा लागत आता जयवंत वॉरियर्सच्या या ऑरेंज जर्सीच्या गोलंदाजार. सलामीचा षटक हाताळूक तयार झालो. जयवंत वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू राकेश सारंग, काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी केली ती राकेश सारंग. वैयक्तिक 53 धावा पुरे केल्या. 18 चेंडूचा समाचार घेताना 6 षटकार आणि 3 चौकारांची खेळी साकारली गेली. आणि आजच्या दिवसात सगळ्यात वेगवान शतक लागला आता आई भैरवी मोहन संघाचा सचिन टाक्कर. अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक आपल्या नावावर केल्या. दरम्यान पंचांचो हिरवो कंदील सामन्यासाठी म्हणजे सामना सुरू होण्याची खूण सुद्धा इली. सामन्याक सुरुवात होता नक्कीच GSPLचो अंतिम सामन्याचो थरार, मेगा फायनलचो सामनो आणि ह्याचे सगळे आपण पुरावे देतलो. नक्कीच जाताना गोड आठवणी घेऊन जातलो. कोण कसं खेळलो, कोणची चूक झाली, काय घडला आणि काय बिघडला, या सगळं आपल्या लक्षात राहतला. जो जिंकतो त्याचं नाव सुवर्ण अक्षरात कोरला जातला, पुस्तकात त्याची सुद्धा नोंद होतली. दरम्यान सामनाक सुरुवात. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू राकेशचो समोर फलंदाज दत्ता. पहिल्या चेंडूत मोठो फटको खेळाचो तो मिस हिट होता. चेंडूने बॅटचो तितको काय चांगलो संपर्क झालो नाही. अक्षय कुमारलेकर, आपण काही जवळ असाल तर आपलं थोरलो भाव आपली बॅट घेऊन वाट बघता. जवळपास काही असाल तर बॅट घेऊन येऊची. या NSP ची बॅट सुमित कुमारलेकर कधी हवे घेऊन यायची. अक्षय कुमारलेकर, आपण काही जवळपास असाल तर सर अलॉंग द कार्पेट मारलेलो फटको जमनी घासत जाणारो चेंडू. थोडासा फंबल होता क्षेत्ररक्षकाचो, पण सुखरूप दोन्ही फलंदाज आपल्या ग्राउंडवरती पोचले, क्रीजवरती पोचले आणि एकच धाव सुद्धा खर्च झाली. पहिला वेळेला खाता खोलला जाता संघाचा आणि स्वतःचा सुद्धा दत्ता लोणेच्या माध्यमातून. 90 धावांचो पाठलाग करताना धाव संख्या झाली 1. 2 चेंडूचा खेळ सुद्धा पुरो झालो.
जमका सहकार्य करणार ज्यांचे लाईन मध्ये त्यांना विनंती करता आपण लाईनचा दाबा घेऊचो कारण आता रवलेले 28 चेंडूच आपण उभे राहायचा लाईनवर जाऊन. डावकऱ्या शैलीचा फलंदाज समोर गोलंदाज राकेश सारंगे वेगवान जाणार चेंडू आता मात्र आडिया पेटना फिरला खटकन निलू लावा चेंडूचा लिंबू तयार झाला. ह्या लिंबू बघता बघता गडग्याच्या भूतूत जाऊन पडला आणि पंचांका सुद्धा आपले हात आकाशाच्या दिशेने वर करूची संधी गावली. या षटकातलो पहिलो षटकार बघू गेलो कालच्या दिवसाचो धंदा आज सुद्धा तशाच पद्धतीने सुरू करतात दिनेश पोसम नावाचा यो फलंदाज. असेच फटके खेळाचे लागतले पाठीन पाठभर वळ कडूचे लागतले तर काहीतरी धावसंख्येचो आकडो जर गाठूचो असतात जर या चषकावर नाव करूचं असतात पहिल्या वयल्या सीझनचं मानकरी होऊचं असतात अंतिम चषकाच्या मोठ्या ट्रॉफीत जर आपला नाव करूचं असतात तर अशा पद्धतीचे फटके खेळाचे लागतले. अक्षय कोमुर्लेकर आपण बॅट घेऊन येऊची NSP ची बॅट. धावसंख्या झाली आहे 7 आणि गडी मात्र खचो बाद नाही थोडंसं काहीतरी गोंधळ तर राकेशचं सुद्धा खराब चेंडू म्हणा हरकत नाही. पंच 2 हादरून करून पहिला 1 वाव पाणी मोजल्याची खूण सुद्धा करून दाखवतात. खांद्यापासून कमरेतागात लोंबत असलेले हात मात्र समांतर रेषेत बघू गावले आणि संघाच्या खात्यात अवांतर अशी एक धाव सुद्धा जवळ झाली. तशीच आणखी एक नवीन बातमी गावली येणारे आपले गाबी समाजाचे स्पर्धक त्या तुमका आपला इंग्लिश आवाज सुद्धा विकी कडू यांच्या माध्यमातून ऐका गावात इंग्लिश कॉमेंट्रीचा सुद्धा तुमका आस्वाद घेऊ गावात. सध्या त्यांची प्रॅक्टिस जोरदार चालू आहे. येणारे जेवढे आपले स्पर्धे असतील गाबी समाजाचे त्याचे एक नवीन आवाज जोडलो जातो इंग्लिशच्या माध्यमातून इंग्लिश कॉमेंटेटर विकी कडू. ते इंग्लिशच्या नादात मात्र गडी बाद जाता आणि दिनेश पोसम नावाचो मासो गळाक लागता पहिला कलाम लागला जाता तर म्हणजे दिनेश पोसमच्या स्वरूपात. चांगलो झेल पकडलो गेलो अमितच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात उभो होतो आणि पहिलो धक्को बसता पराडकरण पावणे ब्लास्ट संघाक. 8 अशी धावसंख्या एक अष्टपैलू कामगिरी खरोखर आपल्या संघासाठी करून दाखवता आणि दाखवून देता आयकॉन माका किती घेतलो जितून. खरोखर जेव्हा राकेशचं नाव पुकारला गेला ऑक्शनच्या टायमाक जितून हातातलो बावटो खाली ठेवलोच नाही माका एका घेऊचोच हा. नवीन गेलो फलंदाज कल्पेश साळगावकर मॅन फ्रॉम आचरा आचऱ्यापासून कोचऱ्या तका चेंडू फरकावचे लागतले मोठे फटके खेळायचे लागतले ठेवणीतले फटके काढूचे लागतले. आता ती गरज आहे एक्क्या दुक्क्याचो खेळ सुरुवातीपासूनच सर्व फटक मोठे आणि मोठे फटके हो एकच पर्याय. पुढच्या षटकातलो चेंडू घेऊन राकेश सारंग कल्पेशसाठीचो चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा जो चेंडू तो खणून खाल्लेलो फटको एक धाव पुरी केली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळतात एका दर समाधात जर धाव प्रयत्न झालो तर कदाचित दुसरी धाव सहज आणि सोप्या पद्धतीने सुद्धा पूर्ण झाली असती पण एकेरी धावा समाधान मानतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो सांघिक धाव संख्या झाली 1 गडी बाद 9. थोडीशी नाजूक आणि गंभीर परिस्थिती सध्या तरी पराक्रम पावणे ब्लास्ट संघाची मात्र क्रिकेट हा मित्रांनो ह्यो एका अनिश्चितीचा खेळ म्हणतात कधी बदला शकता. अजून 81 धावसंख्येची गरज उरलेल्या 24 चेंडूत. आणि गोलंदाज कोण ज्ञानेश केळुसकर आजच्या दिवसात खरोखर एकदम एका चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन मांडून ठेवलं या आपल्या GSPLच्या स्पर्धेदरम्यान. आजच्या दिवसात तोच गोलंदाज समोर फलंदाज कल्पेश साळगावकर फटको फसता कारण जोडटा चेंडूच्या खाली नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू जाऊन पडता. फक्त एक जो आता काहीतरी आकडो दुहेरी अंकात जाऊन पोहोचलो 10 अशी धावसंख्या पराडकरण पावणे. पण जोपर्यंत दत्ताची सत्ता कधी सुद्धा मैदानावरती कायमच राहतली. दत्ता जोपर्यंत मैदानात हा तोपर्यंत पराडकरण पावणे संघाचा श्वास तसोच साबूत. बघले बोला होते दत्ता जोपर्यंत मैदानात मोठो फटको दत्ताच्या चांगलो प्रयत्न सुद्धा थंय राकेश कडसून केलं गेलो पण आणखी काहीतरी थोडंसं प्रयत्न झालो कधी चेंडू वाचलो पण नक्कीच या अटेम्प्टसाठी 100% टाळ्या वाजव हरकत नाही राकेशसाठी. पण 6 धावा का वाचवू शकलो ना आपल्या संघासाठी. आणि ज्ञानेशच्या पाठीर सुद्धा ही गोल आज सकाळपासून चांगली गोलंदाजी ज्ञानेश करता एका षटकात फरक नाही पडायचो पण असे चेंडू पुन्हा पडताना याची काहीतरी दक्षता घेऊची लागत ज्ञानेश गोलंदाजी करताना. मी सांगले दत्ता जोपर्यंत मैदानात खयचो क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाऊचा सुद्धा प्रयत्न सुद्धा करूचो नाही
कारण ते खयचं क्षेत्ररक्षक तर तयार नाही आहे. ह्यो सुद्धा चेंडू सीमा पार चौकार. आता मात्र दत्ताची एक्सप्रेस सुटाक सुरुवात झाली या. धाव संख्या झाली 20. हिमालय मोरवे गावाचा कायम प्रतिनिधित्व करताय ऑक्शनच्या माध्यमातून PNP संघाकडून सलामीसाठी. आणि कालचे दिवस सुद्धा आजच्या दिवसात सुद्धा चांगली पद्धतीची फलंदाजी अशीच फटके खेळायचे लागतील दत्ताक, असेच चांबडे काढूचे लागतील ज्ञानेशचे. 20 अशी धावसंख्या. दुसरा षटक चालू. 90 धावांचो पाठलाग करूचा हा दत्ता. विकेट चेंडू मात्र आकांड्याच्या पैलाडी पावळ्याचा पाणी 5 करणार षटकार. वडाची साल पिंपळा करणार एक मोठो फटको दत्ताच्या बॅट मसून सजलो जाता. आणि आता मात्र ज्ञानेशच्या पाठीर पाठ फुटासर वळ उगवले. 26 अशी धावसंख्या. आज सकाळपासून ज्ञानेशची दर्जेदार गोलंदाजी बुगवली, पण आता मात्र अंतिम सामना आणि या सामन्यात अशा प्रकारची चूक करणं मागात पडा शकता जयवंत वॉरियर संघात. 26 अशी धावसंख्या. जरी गडी बाद झालो पहिला षटक मागडा स्वस्त ठरला जेवणसाठी, दुसरा षटक मात्र थोडासा काहीतरी कठीण होऊन बसता. ज्ञानेशच्या माध्यमातून गोलंदाजी करताना कुणाल जुवाटकर चेंडूच्या खाली गेलो. एका टप्प्याने चेंडू अडवलो गेलो आणि अचूक फेक सुद्धा बघू गावली. धावसंख्या झाली 27. उरलेल्या 19 चेंडूत 63 अशी मोठी धावसंख्या करूची हा. कल्पेश साळगावकर हातातलो जमखम दाखवचं लगात. आता मात्र फटको फसता. चेंडू उडता एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. बराच अंतर धावत गेलो तो हातातील, पण हाताचा गोळा इतक्या फाटला की चेंडू जाऊन जमिनीत आदळलो. बरोच वेळ चेंडू हवे ट्रॅव्हल करतो. चेंडूच्या खाली कुणाल जुवाटकर पोचलो सुद्धा होतो. हाताच्या गोळमादान चेंडू आदळलो सुद्धा, पण जमिनीत दान केलो जात. आणि ह्याच चेंडूवरती 3 धावा सुद्धा खर्च होतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 30. जवळजवळ 21 धावा खर्च होतात या षटकात. मागडा षटक ज्ञानेशचा आजच्या दिवसातला सगळ्यात मागडा षटक म्हणा हरकत नाही. उरलेले 18 चेंडू आणि आता 60 धावसंख्येची गरज, म्हणजे सरासरी येऊन राहिली ती प्रत्येक षटका मागे 20 अशी. आता मात्र जबाबदारी गोलंदाजी करूची लगात प्रत्येक गोलंदाजाक. प्रत्येक गोलंदाज आता महत्वाचं. ह्यो सुद्धा गोलंदाज तितकोच महत्वाचं. नवीन नवोदित गोलंदाज जयवंत वॉरियर संघासाठी विक्रांत सारंग, विकी सारंग गोलंदाजी करताना सज्ज झालो. जरा 2 मिनिटांसाठी त्या कुत्र्याक बाजू करा. गावात लगीन आणि कुत्रा मुराडता तशी अवस्था झाली सध्या मैदानात. अडचण ठरा शकता. क्षेत्ररक्षण करताना चेंडू जरी लागलो तरी चौकार अडवा शकता. काही होऊ शकता. क्रिकेट हा. विक्रांत समोर फलंदाज कल्पेश जोरदार हिट करतो मगापासून. कल्पेश फक्त प्रयत्न आणि शेवटपर्यंत प्रयत्नच राहता. अजून सुद्धा एक सुद्धा चेंडू सीमा पार गेलो ना. या सगळी दरमजल करता ती एकटो दत्ता त्याका साथ देऊची सुद्धा लागत. काय दर्जेदार सुरुवात झाली षटकाची सुद्धा. पहिलो चेंडू निर्धाव जाता. मित्रांनो सगळ्याच गोष्टी हाताच्या नशिबावर नसतात. नशीब त्यांचा सुद्धा चांगला असतात, त्यांचे हात नसतात. या लक्षात ठेवा. त्या पद्धतीने प्रयत्न करा. प्रयत्न केल्यास तर यश नक्कीच तुमच्या पदरात पडतला. एक चांगलो चेंडू निर्धाव चेंडू म्हणून गणलो होता. पंचांकडे वाईट चेंडूसाठी दाद मागली जात, पण पंचांवर कसलोच परिणाम झाला नाही. चेंडू मात्र निर्धाव म्हणून काउंट केलो जाता. या चेंडूसाठी दाद मागणं म्हणजे मालवणी सांगू झालं तर एसटी जाता कणकवले गेले तिकीट मागता माका सावंतवाडीक जाऊचा म्हणा. चेंडू निर्धाव चेंडू जेवढं वाढत जाते तितको दबाव वाढत जातो आणि दबाव मात्र संघासाठी अडचण तयार करू शकता. आता मात्र कव्हर पंच डोक्यावर चेंडू सीमा पार एकटप्प उसरी खात जाणार. चेंडू जाऊन गडग्या कादळ उशिरान का होईना 4 चांद लावत आपल्या फलंदाजीत कल्पेश साळगावकर या चौकासाठी बरेच प्रयत्न करूचे, बऱ्याच वेळ प्रतीक्षा करूची लागली. मी सांगलो ते प्रयत्न केले की यश नक्कीच पदरात पडता आणि या पदरात आपला घोटक्यात भरून घेतल्या. या चौकारनीशी असेच फटके खेळायचे लागतले. 34 अशी धावसंख्या. तिसरा षटक चालू. 90 धावांचा पाठलाग करताना पराडकर आणि पावणे ब्लास्ट संघ गडी बाद झालो. क्रमांक 1. आता मात्र एक संयम फटको हलक्या हाताने खेळून खाल्लेला फटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचलो. एकच धाव.
दत्ता लोणे काय फलंदाजी करता आपल्या संघासाठी आतापर्यंत 2 मोठे फटके दत्ताच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार बघू गावलो. वैयक्तिक 1800 धावसंख्या आतापर्यंत सजवल्या. या 18 थांबाचा नाही या अर्धशतक तरी आपल्या नावावर सुद्धा करूच. या मेगा फायनलच्या सामन्यात आणखी एक अर्धशतक बुक गावता काय आपणाक सुद्धा मनोरंजन होता का ह्या सुद्धा ह्यो सुद्धा मोठो फटको नक्की ज्या सांता क्रूज वरसून उडलेला विमान नक्की चिपियाच्या विमानतळावर जाऊन लँड झाला. कोरजाच्या कापार चेंडू जाऊन शोधूचो लागतो. इतक्या लांबचा फटको होतो दत्ताच्या बॅट मसून. धावसंख्येची पुन्हा एकदा उच्चसंख्या बघू गावतात ती म्हणजे 41. सामना इतको निर्णायक हा मजेशीर सुद्धा तितकोचा आणि सगळे सस्पेन्स सुद्धा तितके शांतता सुद्धा तितकीचा मैदानावरती बघलास तर सगळं दर्शक प्रत्येकाच्या डोळ्या सामन्यावरतीच पोहोचले. पुन्हा एकदा दत्ताच्या बॅटमधून हे सुद्धा चेंडू एक टप्पो खात आणखी काहीतरी थोडीशी ताकद लावली जोर लावलो असतो हे सुद्धा चेंडू सीमा पार गेलो असतो पण चौकारावरती समाधान मानूचा लागता. 4 ची खंडता पंचांकडून. अशी धावसंख्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 1 गडी बाद 45 उरलेल्या डझनभर चेंडू 45 धावसंख्या पुरी करूची असा. 12 चेंडू आणि 45 अशी धावसंख्या. बारा चेंडू आणि 45 काय घडता आणि काय बिघडता नक्कीच रंगत वाढत जाता मजा येतली. पुन्हा एकदा विश्वास दाखवलो गेलो. ज्ञानेश केळुसकर पहिल्या षटकात पहिल्या षटकात 21 धावा खर्च करता तरी सुद्धा कर्णधारांनी विश्वास दाखवला आणि त्याच्या हातात चेंडू सुपूर्द केला. माफ करा ज्ञानेश केळुसकर नाही तर ज्ञानेश कोळंबकर असं नाव. ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश या त्याचा लाडाचा हा का आणि ज्ञानदेव त्याचा या पाळण्यातला नाव. नावातीची बरीच साईल सुद्धा म्हणतात. बॅटची काडा घेऊन मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू गेलो आणि गडी बाद झालो. आता जास्तीत जास्त स्ट्राईक ही दत्ता लोणे सारख्या फलंदाजाकडे जाऊ गई पण आता मात्र मैदानाच्या दिशेने एक दुडे अंगाचो फलंदाज सुमित कोमुर्लेकर कालच्या दिवसात दर्जेदार यष्टी रक्षण बहु गावला. आता मात्र फलंदाजी करूची लागत कारण अंतिम सामना मेगा सामना फायनलचा सामना चषकासाठी चाललेली लढत हा GSPLच्या पहिल्या सीझनचं मानकरी कोण होतो त्याच्यासाठी चालू असलेली ही लढत आणि याच्यासाठी नवीन फलंदाज सुद्धा मैदानात दाखल होता. दत्ता जोपर्यंत मैदानात तोपर्यंत जितूचे मात्र काळजाची धडधड तितकीच वाढत जातली कारण उरलेले 11 चेंडूत 45 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत दत्ताच्या बॅट मसून 3 मोठे षटकार बुक गावले चौकार सुद्धा बुक गावले. वैयक्तिक 28 धावसंख्या जवळ केल्याने या 45 धावसंख्येत 28 अशी धावसंख्या ही एकट्या दत्ताची ह्या पण विजय लक्ष्य आता म्हणजे 45 अर्धी धावसंख्या जवळ झाली. उरलेल्या 11 चेंडूत उरलेले अर्धे काढूचे लागतले. 11 चेंडू आणि 45. ज्ञानेश्वर आता मात्र गेल्या पॅव्हेलियन मधून जाताना सेट होऊन जाणार फलंदाज बुक गावलो. सुमित कोमुर्लेकर सुमितच्या बॅट मधून ही सुम हिट बघू गावली असं वाटतं जाताना सेट होऊन जाता डगआउट मध्ये बसलो. बॅट मागवून घेतल्या माका तीच बॅट ती बॅट हातात इली आणि त्या बॅटसून एक मोठं फटको बघू गावलो. षटकार सजलो जाताना संघाचा अर्धशतक सुद्धा होता. काय फलंदाजी जशी फलंदाजी राकेश करतो तशीच फलंदाजी दत्तान केली आणि आता दत्ताची साथ देणारो सुमित सुद्धा करता. 10 चेंडू आणि 39 अशी धावसंख्या. काय घडताना काय बिघडता रामनो मात्र रंगतदार होता. काळजाची धडधड वाजवणारा सामनो देका बीपीचो त्रास हा. त्यांनी काय आपली 5-10 ग्रॅमची गोळी असतात ती उजी हातात काढून ठेवची आणि डाव्या हातात पाण्याची बाटली सुद्धा ठेवची. कारण धडधडी नक्कीच वाढतली आणि जितकी काळजाची छोके वाढतले तितको बीपी सुद्धा वाढतलो. आता मात्र बॅटची काढून सुद्धा चेंडू एक चांगलो झेल पकडलो गेलो आणि सुमितचो खेळ सुद्धा पूर्ण झालो. चांगला झेल पकडलो जाता. सुमित मैदानात गेलो. सुमिताने एक षटकार मारलो. पुन्हा सुमित डगआउट मध्ये येलो पण सुमित आपला काम करून येता. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने 6 धावसंख्या करून डगआउट चरसो धरता. आता जाणाऱ्या फलंदाजावर मात्र मोठी जबाबदारी आणि जबाबदारी का असत तर दत्ताक स्ट्राईक देऊची कारण दत्ता नॉन स्ट्राईक वरती तसो जुबवा. उरलेले 9 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज म्हणजे 9त 5 षटकार खेचूचे जत मारूचे जत ताणूचे जत हवाई फायर करूची लागत.
कालच्या दिवसापासून आजच्या दिवसात चांगल्याची पद्धतीचे खेळ गवले. प्रत्येक सामनो रंगतदार झालो. शेवटच्या षटकापर्यंत प्रत्येक सामनो रंगलो. असो एक सुद्धा सामनो झालो नाही की तो वन साइड झालो. दोन्ही संघातल्या खेळाडूंनी तितकीच चांगली दर्जेदार कामगिरी केली. तुम्ही जिंकताच का आम्ही जिंकतात अशी स्पर्धा चालू होती आणि आता फायनलच्या सामन्यात सुद्धा तसाच झाला. 90 धावांचा पाठलाग करताना सुद्धा काय दर्जेदार सुरुवात झाली. 51 धावसंख्या उरलेल्या 9 चेंडूत 39 धावसंख्येची गरज आहे. पराडकर आणि पावणे ब्लास्ट संघ नवोदित गेलेलो फलंदाज सचिन पोसम डावकुरे शैलीचा फलंदाज. आणि आजच्या आणि कालच्या दिवसाचा विचार करशाल तर डावकुरे शैलीच्या फलंदाजाक 6 ची साईड जरा तिचा जवळ मिळता कारण आपल्या सिमेंट पिचा तर थोडासा सरकलेला आणि डावकुरे शैलीच्या फलंदाजांना त्याचा फायदा मिळता. आणि आपले राईट हँड फलंदाज त्यांना जोराची ताकद लावची लागता. अचूक टायमिंग साधूचा लागता षटकारासाठी आणि ती कामगिरी साध्य केली आज राकेश सारंग नावाच्या फलंदाजात. आता मात्र सचिन पोसम समोर गोलंदाज ज्ञानेश कोळंबकर फुलटॉस पद्धतीचे चेंडू सीमा पार करूचो होतो. देव देता आणि निरांकार पाठ घेता काय हरकत नाही. आंधळ्याचो हात बुडकुल्यावर पडलो असा म्हणाक सुद्धा हरकत नाही. चेंडू सीमा पार जाता. एक टप्पो खाऊन दुसरी खेळत जाणार. चेंडू सीमा पार. नक्की जो चेंडू सीमा पार करत होती आणि सचिन पोसम मध्ये तितकी क्षमता हा स्वतःचा खाता खोलता. चौकशी धावसंख्येचो डबल पाचक्याचो आकडो स्कोर बुक वरती बुगवता. 55 धावसंख्या उरलेल्या 8 चेंडूत 35 धावसंख्याची गरज. हे 2 चेंडू निर्णायक असलेले ज्ञानेशचे. 8 चेंडू 35 धावा. 2 चेंडू निर्णायक चेंडू ज्ञानेशच्या षटकातले. शेवटसून दुसरो चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करूचो होतो. आता मात्र शेवटचो चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मोठोच प्रयत्न करूचो. मोठोच अटेम्प्ट घेऊचो. एका धावेवर समाधान मानला असतं. पुढच्या षटकात मात्र मोठी अडचण येऊ शकता. 7 चेंडू 35 धावा. हो चेंडू सीमा पार करूचो. खटक्यार बॉट जाग्यावर उपडी. उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडूक. शेवटचो चेंडू आणि दांडी गुल बघता बघता तटक्या पेचान पडला. काय गोलंदाजी ज्ञानेश्वर कोळंबकर. कमबॅक केल्यान दुसरा षटक करताना आपल्या संघासाठी जो विश्वास दाखवलो कर्णधारान तो साध्य करून दाखवले. सहा चेंडू आणि 35 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 6 धावा खेळाचे जर षटकारच खेचूचा आणि ती जबाबदारी मात्र आता दत्ता लोणे. बाद होणारा फलंदाज सचिन पोसम. नवोदित जाणारा फलंदाज प्रसाद तारी. नॉन स्ट्राईकलाच बघू गावात तुमका प्रसाद तारी आणि स्ट्राईक एंडवरती दत्ता लोणे. 6 चेंडू 35 किती षटकार खेचू शकता. 6 चेंडू 6 षटकार खेचले गेले तर नक्कीच या चषकावर नाव कोरला जाताला. 6 चेंडूत 6 षटकार कसे खेचतात ते जाऊन 12 नंबरचं जर्सी क्रमांक युवराज सिंगला विचारा. आणि 6 चेंडूत 6 षटकार कसे मारता फलंदाज ह्या जर विचारूचा असात तर स्टुअर्ट ब्रॉडला जाऊन विचारा. त्याच्यासाठी तुमका इंग्लंड जाऊचा लागत. 6 चेंडू आणि 35 धावा. सर्वेश कुबल या सगळ्या अंतिम सामन्याचा सर्वे करू. शेवटच्या षटकात सर्वेश कुबल 6 चेंडू 35 धावा. शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू शॉर्ट पद्धती चेंडू. पंच आपलो निर्णय दाखवतो. सोयर चेंडू म्हणान बघता वडे मागता बजी कुर्ला टू वेंगुर्ला असो चेंडू. खराब चेंडून षटकाची सुरुवात थोडस दबाव दिसता सर्वेशच्या गोलंदाजीत. आता 6 चेंडू 34 धावा. 6 बॉलात 34 धावा करूचे असतील तर मोठे फटके दत्तासाठी खेळायचे लागतले. मोठं फटको आवाज मात्र सनसनीत. एखाद्याच्या कान्सुला जसा मारतात आणि आवाज येतात तसं बॅटिंग चेंडू आदळल्यानंतर इलोला आवाज. चेंडू सीमा पार षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावा. षटकारची सुरुवात झाली. षटकाची ती षटकारनिशी जर षटकार खेचले गेले असे 5 चेंडू 5 उरलेल्या तर 500 रुपयाचा परदेश गजानन कारंजे गुरु पराडकर यांच्याकडून सुद्धा बक्षीस लागाचा होता. तो परत चेंडू मात्र जमिनी घासत जाता. चांगली खेळी करत होतो पण दत्ताक स्ट्राईक कमी गावली. ह्याचं नुकसान खते परिणाम मात्र पराडकर आणि पावणे ब्लास्ट संघात बघूचो लागले.
उरलेले 4 चेंडू आणि 4 चेंडूत 28 धावसंख्येची गरज आहे. जरी 4 षटकार खेचले गेले तरी 2000चं पारितोषिक फिजिओथेरपिस्ट गुरु पराडकर यांच्याकडून. आता मात्र कारण जोडता चेंडूच्या खाली एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून कुणाल जुवाटकर. कुणालच्या हातातून झेल तसा सहजासहजी सुटणार नाही आणि दत्ता नावाचा खेळ सुद्धा अंतिम सामन्यात पूर्ण झालो. पण एकट्यांची फाईट दिली आपल्या संघासाठी, जे लढलो त्यासाठी नक्कीच टाळी वाजले दत्ताच्या या खेळीसाठी. 34 अशी धावसंख्या आपल्या संघासाठी जवळ केल्या. 90 धावांचा पाठला करताना आता 4 चेंडू आणि 28 धावा. 3 चेंडू आणि 28 धावा. तीन चेंडू आणि 28 धावा. औपचारिकता म्हणा हरकत नाही, पण अजूनही सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. काही सुद्धा होऊ शकता. क्रिकेट हा काही सुद्धा घडा शकता, काहीतरी बिघडा सुद्धा शकता. 3 चेंडू 28 धावा. GSPL पर्व 1 चो पहिलो वैलो मानकरी कोण ठरत, या चषकार नाव कोणता करला जाताला, या पहिल्या पर्वाचो विजेता कोण असतो या येणाऱ्या 3 चेंडूवर कळतला. कारण धावसंख्या झाली 62, गडी झाली 5, उरलेले 28 धावसंख्या पूर्व करूची असतात रे. 3 चेंडू शिल्लक त्याच्यात होऊचे होत. फक्त आता दैवत साथ देऊ शकता. नशिबाच्या भरोश्यावर राहावं लागतं. आता पराठा पाहुणे सांग, पण नशिबाचे दरवाजे सुद्धा स्वतः उघडत नसतं, त्याच्यासाठी मेहनत सुद्धा करूची लागता. नशीब आपोआप तुमच्यासाठी आपले दरवाजे उघडे करून ठेवता. हो चेंडू सीमा पार, बुडत्या काडीचा आधार असा म्हणा हरकत नाही. चौकारान धावसंघाची धावसंख्या पुढे सरकता. धावसंख्या झाली डबल साख्याचा खेळ 66. उरलेल्या 2 चेंडूत 2 डझनाचा आकडो तयार करूचो लागात. 2 चेंडू आणि 24 धावा. सर्वेशचं मात्र सर्वे चांगलं होता. आतापर्यंत झालेल्या 4 चेंडूवर चांगलं सर्वे केला. सर्वेशने पुढे जाऊन आडिया पॅटना फिरवता बुरवणं फिरवल्यासारखी बॅट फिरली. चेंडू निर्धाव जाता. आता मात्र उपचार तयार विजय जल्लोष नक्की साजरं करू तयार जयवंत वॉरियर संघ. 1 चेंडू शिल्लक. विजयाचा लक्ष होता 24. GSPLचं या पर्वातलो पहिल्या पर्वातलो शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू. 1 चेंडू 24 धावा. जाता जाता मनोरंजन करून जाणारा फटको तो म्हणजे गणेश कुबलच्या बॅट मसून चौकार आणि सामना विजय ठरता. GSPLचं पहिलं विजय तो मिळता आपणाक तो म्हणजे जयवंत वॉरियर संघ. त्रिवार अभिनंदन जयवंत वॉरियर संघाचा. जितू मालक संघ मालक जितू चौगुले यांच्या चेहऱ्यावर जी काय खुशी लिया, चंदनासारखं उजाळलेलो चेहरा सुद्धा भोगवता जितू चौगुले यांचं. जरा इकडे स्माइल सुद्धा दाखवा. क्लोजअप स्माइल सुद्धा फिक्की पडात अशी चेहऱ्यावर स्माइल. नक्कीच इंस्टावरती ही स्माइल फेमस होऊ शकता. GSPLचं आपण पहिलो मानकरी मिळालो, विजेतो मिळालो तो म्हणजे जयवंत वॉरियर संघ. उपविजेता पराडकर आणि पाहुणे संघ दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेत ज्यांच्या नेमका सहकार्य केलाय, ज्याच्या पद्धतीने सगळ्यांचा मनापासून आभार मानतोय. लवकरच आता सर स्पर्धेचं बक्षीस वितरण सुद्धा होत आला. तोपर्यंत